अजून एक मागणी मी खासदार झाल्यापासून सातत्याने करतो. आज बाबासाहेबांना विनंती करणार आहे की एक आठवडा झालं की तुम्ही तुमचं मार्केट कमिटीचं संचालक मंडळ, आमचं मार्केट कमिटीचं संचालक मंडळ आणि इथले जेवढे फळ बागायतदार आहे त्यांचे जे व्यापारी आहेत आणि माळशिरस तालुका, करमाळा, माढा, पंढरपूर इथल्या सगळ्यांची आपण एक संयुक्त बैठक घेऊन रेल्वेचे अधिकारी बोलू. रेल्वेचे अधिकारी किसान रेल्वे पुन्हा एकदा सुरू करायला तयार झालेले आहेत. आपली डाळिंब, द्राक्ष, मनुके हे सगळं बाहेर पाठवण्यासाठी त्यांची तयारी आहे. तर ते म्हणले फक्त एकदा व्यापाऱ्यांची आमची बैठक घालून द्या. पूर्ण रेल्वे किसान रेल्वे होणार नाही, मागच्या वेळेस सबसिडी होती, परंतु अर्धी रेल्वे पॅसेंजर आणि अर्धी माल वाहतुकीची करूया, असं शेतकऱ्यांच्या हिताची करूया असं त्यांनी अधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे. तर तुम्ही मार्केट कमिटीच्या संचालक मंडळाला आदेश दिले तर हे लवकरात लवकर आपल्याला रेल्वेच्या मागे लागून सुरू करता येईल आणि आपला माल देशभर या रेल्वेच्या माध्यमातून पोचवता येईल. या दृष्टिकोनातून प्रयत्न आपण सर्वजण मिळून करूया. आणि अजून एका गोष्टीची मी मागणी करतोय, तर तुम्हालाही विनंती करतो आणि अभिजित आबांनाही विनंती करतो. कलेक्टरने एक प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवलेला आहे. फक्त 2 कोटी रुपये लागणार आहेत. मोडणीमला रेल्वेची जागा भरपूर आहे आणि जिल्ह्याचं सेंटर होते मोडणीम, माढा तालुक्यातलं. त्या ठिकाणी फक्त रस्ता एक्वायर करण्यासाठी 2 कोटी रुपये लागणार आहे. गडकरी साहेब रस्ता बनवण्यासाठी पैसे देतो म्हणलेत. तर तिथं रेल्वेच्या डोक्यात आहे की कार्गो टर्मिनल करायचं आपल्या जिल्ह्यात, जे कंटेनरने शेतकऱ्यांचा माल जातो. केळी असेल, डाळिंब असेल, बेदाणा असेल, कोणतंही, किंवा सोलापूर भागात सिमेंट आहे, केमिकल आहे, हे सगळं कंटेनरच्या माध्यमातून ट्रकने वाहतूक देशभर होती आणि त्याची कॉस्ट जास्त होती, किंमत जास्त होती, शेतकऱ्यावर भरदान पडतो. रेल्वेने केलं तर ती कॉस्ट जवळजवळ 30-40% वाचते. तर माझी विनंती आहे, मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंच की ती 2 कोटी रुपये द्या, फक्त लय नाही, असा किस्सा हलवला तरी पैसे मिळतील. ते तुम्ही अधिवेशनामध्ये हा आवाज उठवावा जिल्ह्यासाठी. तुम्ही अभिजितबाबा, नारायणबाबांनी जर हा आवाज उठवला तर ते 2 कोटी रुपये आपल्याला तातडीनं मिळून जातील. रणजितदादांना सुद्धा विधान परिषदेत मागायला सांगतो मी ते, आणि याचा फायदा आपल्या जिल्ह्याला निश्चित होईल. आणि तुम्ही सगळ्यांनी निवडून दिल्यापासून गेल्या वर्षभर आम्ही सुप्रियादा यांच्या नेतृत्वाखाली, खासदार निलेश लंकेंच्या मार्गदर्शनाखाली मोठं दुधाचं आंदोलन तिथं संसदेच्या गेटवर केलं होतं आणि कांद्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आपण आंदोलन केलं होतं. आणि सभागृहामध्ये विशाल पाटील, आम्ही सगळ्यांनी